महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदा अमरावती विभागाचा एकूण निकाल 90.92% लागला असून विभागात बुलढाणा जिल्ह्याने 95.22% अव्वल स्थान पटकावले आहे. विभागातील जिल्हानिहाय निकालाचा आढावा घेतल्यास अकोला जिल्ह्यातून 24,722 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 22,286 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 90.14% लागला आहे. अमरावती जिल्ह्यातून 34,148 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 30,141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 88.26% नोंदवण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात 34,208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 32,575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 95.22% लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून 33,436 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 29,989 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल 89.69% लागला आहे. तर वाशिम जिल्ह्यात 21,240 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 19,361 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल 91.15% इतका लागला आहे. एकूणच अमरावती विभागाने यंदा चांगली कामगिरी करत 90%हून अधिक निकाल नोंदवला असून विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश मिळवले आहे. शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती येथे विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधताना सांगितले की आपल्या अमरावती जिल्ह्याचा निकाल हा 88.26% एवढा लागलेला आहे. राज्याप्रमाणेच अमरावतीमध्येही मुलींनी बाजी मारलेली आहे. मुलांचा निकाल हा 84.37%, तर मुलींचा निकाल हा 92.31% लागलेला आहे. यावर्षी राज्य मंडळाने एक स्पेशल फॅसिलिटीचा प्रोव्हाइड केलेली आहे, ती म्हणजे समुपदेशन करणे. म्हणजे परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर मुलांचा ताणतणाव नष्ट करण्यासाठी त्यांना ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्यासाठी 10 नंबर उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थी आपल्या समस्या या नंबरशी संपर्क करून सॉर्ट आऊट करू शकतात. दुसरं म्हणजे जे विद्यार्थी पास झाले परंतु त्यांना मनासारखं यश प्राप्त झालेलं नाही, ते 3 संधीमध्ये पुन्हा श्रेणी सुधार ही फॅसिलिटीसुद्धा त्यांना उपलब्ध आहेत. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी जुलैमध्ये लगेच एक्झाम आहे, त्याच्यामुळे त्यांनी निराश होऊ नये. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि हे आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलैची एक्झाम आहे, तसेच 5 विद्यार्थ्यांसाठी आपण श्रेणी सुधारची फॅसिलिटी जी दिली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. तसेच आपल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य मंडळाने पुरवलेल्या 10 नंबरचा उपयोग करून आपल्यासाठी योग्य ते मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावं. सर्वांना मनस्वी शुभेच्छा.